सूर्य तळपल्यानं राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान हे 40शी पार गेलेलं आहे। अकोल्यात राज्यातील उच्चांकी 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। तर पुढील काही दिवस राज्यात उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे। म्हणून गरज असेल तरच घराबाहेर पडा असा आवाहन सुद्धा प्रशासनाने केलेलं आहे। तर अकोल्यात सर्वाधिक 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। त्यापाठोपाठ ब्रह्मपुरीमध्ये 41.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं। चंद्रपूरमध्येही 41.2 अंश सेल्सिअस तापमान होतं। अमरावती आणि जळगावमध्ये 40.40 अंश सेल्सिअस तापमान होतं। मालेगाव परभणीत 40 अंशांवरती तापमानाचा पारा होता। आणि या सविस्तर बातम्यांनंतर आता न्यूज पॉइंट 20 कडे आपण वळतोय। राजकीय बातम्या आहेत त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊयात। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंबाबत कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे अशा शब्दांत संजय राऊतांनी सुनावलाय। उद्धव ठाकरे मिस्टर बीन अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली होती आणि त्यावरून राऊतांनी पलटवार केलाय। शिंदे सेनेनं राऊतांना उत्तर दिलंय। राऊत कृतज्ञतेचे शिरोमणी असल्याचं नरेश म्हस्के म्हणाले। अनिल परबांच्या विधान परिषदेतील टीकेनंतर राणे समर्थक आक्रमक झालेत। बॅनरबाजी करत राणे समर्थकांनी अनिल परबांना उत्तर दिलंय। अनिल परब यांच्या घरासमोर ही बॅनरबाजी करण्यात आली असून बॅनरवरती नितेश राणेंचा हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख दिसतोय। अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान नितेश राणेंची तक्रार पंतप्रधान मोदींकडे करणार आहेत। 30 तारखेला मोदी नागपूर दौऱ्यावरती येणार आहेत आणि यावेळी तक्रार केली जाणार आहे। कुठेतरी विकासाला बाधा पोहोचवण्याचं काम करत असल्याचा आरोप प्यारे खान यांनी राणेंवरती केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दोस्ती अतूट आहे अशी प्रतिक्रियाच उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिली आहे। शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आहे। आम्ही विधानसभेच्या 80 जागा लढतो आणि 60 जागा जिंकल्याचं सामंतांनी म्हटलंय। छाती ठोकपणे सांगतो, कोणत्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद करणार नाही असं आश्वासनच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडक्या बहिणींना दिलंय। थोडीशी ओढाताण होते मात्र त्यावरती मार्ग काढण्याचं अजित पवारांनी आश्वासन दिलंय। उद्धव ठाकरे हे आधुनिक जगातील औरंगजेब आहेत अशी जहरी टीकाच शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्केंनी केली आहे। औरंगजेबानं ज्याप्रमाणे आपल्या वडिलांना त्रास दिला त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना त्यांच्या शेवटच्या दिवसांत त्रास दिला असं नरेश म्हस्के म्हणाले। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे आणि महापुरुषांच्या अपमानावरती शिक्षेची तरतूद करावी अशी मागणी केली आहे खासदार उदयनराजे भोसलेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे। केंद्र आणि राज्य शासनानं प्रवृत्तींना विशेष कायदा पारित करावा असं निवेदन यावेळी उदयनराजेंनी अमित शहांना दिलंय। औरंगजेबाची कबर केंद्र सरकारनं तोडावी अशी मागणी शिंदे गटाचे माजी खासदार राहुल शेवाळ यांनी केलेली आहे। केंद्र सरकारनं कबर तोडकामाची प्रक्रिया सुरू करावी आणि कबर राष्ट्रीय पुरातत्व खात्याच्या यादीतून काढून टाकावी अशी मागणी शेवाळ यांनी केली आहे। सर्वांनाच बाळासाहेबांचा फोटो लावायचा आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मनसेच्या बॅनरबाजीवरती निशाणा साधलेला आहे। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी नाशिकमधून 7 ते 8 हजार कार्यकर्ते मुंबईला रवाना होणार आहेत। आगामी पालिका निवडणूक मनसे स्वबळावरती लढणार अशी माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकरांनी दिलेली आहे। तसंच गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी मनसे विशेष मोहीम राबवणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। दहशतवादी संघटनेकडून कुणाल कामराच्या YouTube चॅनलला पैसे येत असल्याचा गंभीर आरोपच राहुल कनाल यांनी केलाय। राहुल कनाल हे शिंदे गटाचे नेते आहेत। कामराच्या स्टुडिओची तोडफोड केल्यानंतर अटकही झाली होती आणि आता कामराविरोधात खार पोलिसांकडे तक्रार करणार आहेत। उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावरती जोरदार हल्लाबोल केलाय। शिवसेना एकच आहे असं ते म्हणाले आहेत। तर स्टुडिओ तोडफोडीची स्टुडिओ तोडफोडीशी शिवसेनेचा काही संबंध नाही असंही ते म्हणाले। कॉमेडियन कुणाल कामरावरती मंत्री शंभूराज देसाई चांगलेच संतापलेत। कामराला टायरमध्ये घालून 3rd डिग्री द्यायला लावू असं थेट विधान शंभूराज देसाईंनी केलंय।
आणि आता एक मोठी बातमी आपण पाहतोय. शिवरायांचा अवमान ज्यानं केला होता त्या प्रशांत कोरटकरची कोठडी आज संपतीये. त्यामुळे आज कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. यावेळी आता कडेकोट बंदोबस्तात कोरटकरला कोर्टात हजर केलं जाईल. कोरटकरच्या कोठडीत आणखी किती दिवस वाढ होते याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय. आणि आता आपण वळतोय टॉप 50 कडे. देशभरातील राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा. पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची हजेरी आता बायोमेट्रिकवरती होणार आहे. शिक्षकांच्या अनुपस्थितीचं प्रमाण कमी करण्यासाठीच जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. जिल्ह्यातील 3546 प्राथमिक शाळांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये रस्त्यावरती आणि टेरेसवरती नमाज पठणास बंदी घालण्यात आली आहे. फक्त परंपरेनुसारच दर्गा मशिदीमध्ये नमाज पठणास परवानगी मिळाली आहे. तर नियमांचं पालन न करणाऱ्यांवरती कारवाईचा इशाराही देण्यात आलाय. त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्र वर्ग अ चा दर्जा जाहीर करण्यात आलाय. नगर विकास खात्यानं मंजुरी दिली आहे. विभागीय आयुक्तांकडून जानेवारी महिन्यात प्रस्ताव पाठवण्यात आला होता. तर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती विशेष दर्जाचा फायदा होणार आहे. श्रीगोंद्याच्या बहादूरगडाचं नाव धर्मवीर गड असं करा, ही मागणी भाजप आमदार विक्रमसिंग पाचपुतेंनी केली आहे. पाचपुते यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना याबाबत निवेदनही दिलंय. मुघल सेनापती बहादूर खान ऐवजी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं गडाची ओळख निर्माण करा अशी मागणीच त्यांनी केली आहे. कोल्हापूरच्या अमदापुरात सद्गुरू बाळूमामांचा वार्षिक भंडारा उत्सव सुरू आहे. आणि या उत्सवानिमित्त मंदिरासमोर कृष्णात डोने महाराजांनी भाकणूक झाली. यावेळी महाराजांनी भारत देश हिंदू राष्ट्र बनेल, हिंदू धर्माची संस्कृती जगातील लोक आत्मसात करतील अशी भाकणूक दिली आहे. ही भाकणूक ऐकण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला आता भाविकांकडून सोन्याचा 4 पदरी हार, पादुकासह ठुशी आणि चेन असे 6,50,000 किमतीची देणगी मिळाली आहे. ठाणे इथल्या भाविक राकेश परशुराम दलाल आणि रुपेश परशुराम दलाल यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ दागिने अर्पण केलेत. ओला उबेरच्या धर्तीवरती सरकारी टॅक्सी सुरू होणार आहे. सरकार येत्या काही महिन्यात लवकरच ओला उबेर सारखं सरकारी टॅक्सी प्लॅटफॉर्म सुरू करत आहे. आणि या प्लॅटफॉर्मवरती दुचाकी, रिक्षा आणि 4 चाकी वाहनांची नोंदणी केली जाईल. त्याचा नफा श्रीमंतांच्या हातात नाही तर थेट ड्रायव्हरच्या हातात जाईल अशी माहितीच शहांनी दिली. आणि आता एक मन हेलावून टाकणारी बातमी आहे. आपले वडील गेल्याचं दुःख डोंगरासारखं उभं असतानाही एकीकडे मुलाच्या जय हिंद या घोषणेनं मनसून्न केलाय. वडिलांच्या जाण्यापेक्षा ही भूमी, ही भारत माता मला अधिक प्यारी आहे असं सांगणारा हा मुलगा नारा देत होता. आणि हेच क्षण आता सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. ही घटना आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातल्या मेंढवणची. या गावचे जवान रामदास बढे यांना देशसेवेचं कर्तव्य बजावत असताना वीर मरण. वडिलांना निरोप देताना मुलानं जय हिंद अशा घोषणा दिल्या. आणि त्यांचा शेवटचा क्षणाचा हा व्हिडिओ प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी आणतोय. आणि यानंतर 36 जिल्ह्यांतील बातम्यांचा वेगवान आढावा. पुणे जिल्ह्यात खानापूर इथे महात्मा गांधी विद्यालयातील शिक्षक शशिकांत जाधव यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त ग्रंथतुला करण्यात आली आहे. माजी विद्यार्थ्यांनी ग्रंथ प्रकाशन आणि ग्रंथतुला करून सन्मान केलाय. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यावेळी उपस्थित होते. सर्व पुस्तकं ग्रंथालयाला भेट देण्यात आली आहेत.
बीडच्या निलंबित PSI रणजित कासलेंचा नवा कारनामा समोर आलाय. रणजित कासले यांनी गुजरातमध्ये जाऊन 1 कोटी रुपयांची मागणी करतानाचा आणि पैसे घेतानाचा व्हिडिओ समोर आलाय. त्यांचे काही फोटोग्राफ देखील समोर आलेत आणि या फोटोंमध्ये ते बंदूक दाखवून दहशत निर्माण करताना दिसतायत. शिर्डीजवळ समृद्धी महामार्गावरती दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडलाय. क्षमतेपेक्षा जास्त बाटल्या वाहून नेणाऱ्या ट्रकमधून या बाटल्या खाली पडल्या. आमदार अमोल मिटकर यांनी पाठलाग करून ट्रक पकडला. ट्रक ड्रायव्हर मात्र फरार झाला. बीडच्या पाटोदा तालुक्यात एका शेतकऱ्यानं 50 लाखांच्या नोटा उधळल्या आहेत. पंचायत समितीत शेतकऱ्यांकडून विहीर किंवा घरकुल संबंधित कामांसाठी पैशांची मागणी होत होती. त्यालाच कंटाळून एका शेतकऱ्यानं 50 लाखांच्या नोटा उधळल्या आहेत. वर्ध्यात अनधिकृत बांधकाम असलेली मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या बँक प्रबंधकास मारहाण करण्यात आली आहे. तसंच अश्लील शिवीगाळ करून शाखा प्रबंधक आणि त्याच्या कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली आहे. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांत गुन्हा दाखल झाला. जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीची आयोजित जिल्हा बैठकीत जोरदार राडा झाला आणि यात काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह विधानसभेचे पराभूत उमेदवारांच्या समर्थनामध्ये शाब्दिक वाद होऊन दोघांचे कार्यकर्ते एकमेकांवरती धावून गेल्याचा प्रकार पाहायला मिळालाय. काँग्रेसचे महाराष्ट्र सहप्रभारी सचिव BM संदीप यांच्यासमोरच हा राडा झाल्यानं बैठकीत प्रचंड गोंधळ निर्माण झाला. कल्याणच्या शिळे रोडवरती चालकाला मारहाण झाली आहे. रिक्षावर पठाण का लिहिलं या कारणावरून मुस्लिम रिक्षा चालकाला मारहाण झाली आहे. रिक्षा चालक चंदन खानला मारहाण करत रिक्षाची तोडफोडही करण्यात आली. मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध आता सुरू आहे. आणि आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. दारू पिण्याची सवय लपवल्यास तुम्हाला विमा मिळणार नाहीये. सुप्रीम कोर्टानं हा एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. LICनं जीवन आरोग्य योजनेअंतर्गत एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल केल्याचा दावा फेटाळला होता आणि त्या व्यक्तीनं पॉलिसी खरेदी करताना त्याच्या मद्यपान करण्याच्या सवयीबद्दल चुकीची माहिती दिल्यामुळे न्यायालयानं LICचा निर्णय कायम ठेवलाय. 2013 साली एका व्यक्तीनं जीवन आरोग्य पॉलिसी खरेदी केली होती. मात्र पॉलिसी खरेदी केल्यानंतर 1 वर्षानंतर त्याला पोटात दुखायला लागलं. त्यानंतर त्याचं रुग्णालयातच निधन झालं आणि त्याच्या पत्नीनं उपचारांच्या खर्चासाठी विम्याचा दावा केला. पण मृत व्यक्तीनं त्याच्या दारूच्या सवयीची माहिती लपवली होती असं सांगून LICनं तो नाकारला. LICनं या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हानही दिलं होतं. सर्वोच्च न्यायालयानं LICच्याच बाजूनं निकाल दिलाय. नंदुरबार शहरात सध्या घाणीचं साम्राज्य पसरलंय. पालिकेनं गटारी साफ न केल्यामुळे गटारीचं पाणी नागरिकांच्या घरात शिरतंय. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. अलिबाग शहरातील जिल्हा रुग्णालयात पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरमध्ये माती आणि अळ्या आढळल्यात. यामुळे रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक तसंच रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचंही आरोग्य धोक्यात आलंय. तर नवजात शिशू यांच्या विभागात असणाऱ्या फिल्टरमध्ये ही माती आढळून आली. मुंबईच्या सांताक्रूजमध्ये आनंद सोसायटी समोर मोठा नाला असल्यानं नागरिकांना त्रास होतोय. पावसाळा जवळ आला असून नाले सफाई न झाल्यानं दुर्गंधीमुळे मच्छराचं प्रमाणही वाढलंय. BMCला तक्रार करून सुद्धा या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. कल्याणच्या चिंचपाडा गावात कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना अनेक आजारांची सामोरं जावं लागतंय. याबाबत KDMCला पत्र पाठवून सुद्धा दुर्लक्ष केलं असल्याचा नागरिकांनी आरोप केलाय. पालिका अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करतायत. भात खरेदी हंगामात तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी भात खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया केली आहे. पण भात खरेदी उशिराने सुरू झाल्यामुळे 31 मार्चपर्यंत नोंदणी जी आहे ती शक्य होत नाहीये. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होऊ नये म्हणून आधारभूत भात खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी आता करण्यात येते आहे.
बदलापुरातील उल्हास नदी गटारगंगा होण्याच्या मार्गावरती आहे। एरंचाड आणि आंबेशिव गावाजवळ उल्हास नदीवरती जलपर्णींचा गालिच्छ पसरलाय। जलपर्णीमुळे नदीतील मासे आणि जलचरांचं अस्तित्वही धोक्यात आलंय। एवढ्या मोठ्या प्रमाणात नदीचं प्रदूषण होत असताना सुद्धा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी नेमकं करतायत तरी काय, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। धाराशिव जिल्ह्यातील प्रकल्पात एकूण 34% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। जिल्ह्यात उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढू लागलेल्या आहेत, त्यामुळे आता पिकांना सुद्धा अधिक पाणी लागत असल्यानं पाणी उपसा वाढलाय, तर बाष्पीभवनामुळे सुद्धा प्रकल्पातील पाणीसाठा कमी होतोय। एसटीतील प्रवासाला बस कंडक्टरकडून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आलाय। तिकिटातील 1 रुपया मागितल्याचा राग आल्यानं प्रवाशाला मारहाण झाली आहे। हिंगोलीत ही घटना घडलेली आहे आणि या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय।